स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत जे सार्वजनिक शौचालय बांधकाम केलेलं आहे तिथं पाणी नाही. वास्तविक पाहता त्या ठिकाणी ते जे शौचालय आहे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे आणि ते शौचालय अगदी वापरायोग्य परिस्थितीमध्ये आहे. BDO साहेबांनी ज्यावेळेस ग्रामस्थांच्या समोर मला आदेशित केलं की तुम्ही ग्रामस्थ म्हणताय त्याच्याप्रमाणे त्या शौचालयाकडे जा आणि त्या लोकांना ते दाखवून द्या, तर मी स्वतः त्या तक्रारदार ग्रामस्थांच्या सोबत त्या ठिकाणी गेलो. गेल्यानंतर तिथं ज्यावेळेस शौचालयाच्या आतला नळ चालू केला तर त्यावेळेस पाणी आलं नाही ही सत्यस्थिती आहे. परंतु ज्यावेळेस माझ्या कर्मचाऱ्यांनी ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस ग्रामपंचायतीच्या टाकीतून शौचालयाच्या वर असणाऱ्या टाकीत येणारा कॉक जो आहे कुणीतरी राजकीय हेतूने जाणून बुजून बंद ठेवला होता. आताही त्या शौचालयामध्ये पाणी येतंय ही वस्तुस्थिती आहे. ते शौचालय वापरायोग्य आहे आणि ही जी तक्रार ग्रामस्थ करतायत तर याच्यामध्ये ग्रामसेवकांना कोंडलं किंवा ग्रामसेवकांचं अक्षम्य दुर्लक्ष आहे. वास्तविक पाहता याच्यामध्ये कोंडणं आणि हा राजकीय स्टंटचा भाग असू शकतो. याच्यामध्ये कर्मचारी म्हणून आम्हाला राजकीय स्टंट करता येत नाही, परंतु कामं दर्जेदार पद्धतीने कशी होतील याबाबत ग्रामपंचायत ही नेहमीच कार्यतत्पर राहिलेली आहे. आणि आतापर्यंत गेल्या 2 वर्षामध्ये ग्रामपंचायत स्तरावर जेवढे विकास कामं झाले हे सगळे ई-निविदेद्वारे झालेले आहेत. आणि ई-निविदेद्वारे कामं झाल्यामुळं कुठला ठेकेदार जवळचा आणि कुठला लांबचा अशा पद्धतीचं कुठलंही ग्रामपंचायतला करता येत नाही. जो ठेकेदार कमी निविदा भरेल त्या ठेकेदाराला विकास काम करण्याचं आदेशित ग्रामपंचायत मार्फत करण्यात येतं. परंतु गावातील काही ग्रामस्थ जे आहेत यांना स्वतःचा इंटरेस्ट या ठेकेदारा कोण असावा याच्यामध्ये साध्य न झाल्यामुळं अशा पद्धतीचं ग्रामपंचायतवर किंवा ग्रामविकास अधिकाऱ्यांवर हेतुपुरस्सर आरोप केलेले जात आहे. वास्तविक बघता या ई-निविदेमुळं ग्रामपंचायतचं साधारणपणे 18 ते 20 लाख रुपयाचा फायदा झालेला आहे. आणि या फायद्याच्या माध्यमातून आम्ही आणखी 2 विकास कामं या गावामध्ये केलेले आहेत. आणि ग्रामपंचायत राजापूरमध्ये सर्व ग्रामपंचायतचे कारभार हा ऑनलाईन पद्धतीने चालतो. सगळ्यात पारदर्शी कारभार जर कुठला असेल तर तो ग्रामपंचायत राजापूरचा आहे.